प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। डोकारे साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीबद्दल आरोप प्रत्यारोप होत असताना तत्कालीन आणि विद्यमान संचालक मंडळ त्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैर्या एकमेकांच्या कार्यपद्धतीवर केले गेले असल्याचं अनेक चित्रफिती समाज माध्यमांच्या मार्फत सार्वजनिक झालेले असल्याचं चित्र आहे। तत्कालीन आणि विद्यमान दोघे पक्षांनी आपल्या पद्धतीने आपले युक्तिवाद केलेले आहेत। या आरोप प्रत्यारोप तसेच उपलब्ध अभिलेखाच्या आधारे सहकार विभागाला पुढील निर्णय घेणं अभिप्रेत आणि प्रचलित कायद्यातील तरतुदींचा भाग ठरते। कायद्यातील तरतुदीप्रमाणे साखर आयुक्त यांचे न्यायालयाने आदिवासी डोकारे साखर कारखान्याचे संचालक मंडळ निष्प्रभावित प्रशासक समिती नियुक्त केली आणि तसेच आदेश मान्य साखर आयुक्त यांनी लेखी स्वरूपात जाहीर केलेत। हे आदेश जाहीर होताना एकंदरीत नवापूर तालुक्यात खळबळ माजली आहे। चर्चा आहे की लवकरच डोकारे साखर कारखान्याच्या नवीन निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होईल। सहकारी साखर कारखाने आणि सहकारी बँका ही महाराष्ट्राची विशेष ओळख म्हणून सांगितली जाते। सहकारी साखर कारखाने हे कधीकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्रोत होतं। तसेच कारखाने हे परिसरातील अर्थव्यवस्थेसाठी मोठा आधार होते। देशात वस्त्र उद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचं नाव घेतलं जात असेल तर साखर कारखाना उद्योगच आहे। मात्र ही सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत या संदर्भात गंभीर आरोप केला होता। महाराष्ट्रात चालू करण्यात आलेले 202 पैकी सध्या केवळ 101 साखर कारखाने चालू आहेत। संबंधित कारखानदार यांच्यात कर्ह्यात असलेल्या राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांकडून अणुउत्पादक कर्ज घेतात, कारखाने बुडीत काढून पुन्हा सहकारी बँकेच्या कर्ह्यात देतात आणि अल्प किमतीमध्ये हेच कारखाने विकत घेऊन पुन्हा सहकारी बँकांची लूट करतात। असले प्रकार सध्या चालू आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्रातील 55 साखर कारखान्यांची अवैधरित्या विक्री करून सहकार क्षेत्रावर दरोडा टाकण्यात आलाय। या साखर कारखान्यांना अपुऱ्या तारणावर कोट्यवधी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला, त्यामुळे ही कर्जे असुरक्षित झाल्याचं चौकशीत आढळून आलं। या कारखान्यांना विविध प्रकारे देण्यात आलेल्या 4,100 कोटी रुपयांची वसुली शिल्लक आहे, असेही दरेकर यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले होते। याच विषयाच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 22 जानेवारी 2022 या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिलंय। महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षातील लोक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी भागभांडवल आणि भूमी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावानं संगनमतानं विकत घेतले। या व्यवहारात अंदाजे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून सहकार क्षेत्र मोडीत काढून खाजगीकरणाचा डाव रचलाय। यातील साखर कारखाने आजारी पडले नाही तर जाणीवपूर्वक आजारी पाडले गेले आणि शेवटी संगनमतानं कवडीमोल भावानं विकले गेले। महाराष्ट्र राज्य शिखर बँकेनं 32 साखर कारखाने राजकारणी लोकांना कवडीमोल भावानं विकलेत। सरकारी तिजोरी आणि सार्वजनिक मालमत्ता यांची सहस्त्र कोटी रुपयांची हानी केली। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या वतीनं या अपहाराचे अन्वेषण करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात काही दशकांपूर्वी चालू झालेले विठ्ठलराव विखे पाटील यांचा प्रवरा साखर कारखाना, वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे यांचा वारणानगर साखर कारखाना हे आदर्श कारखाने होते। या दिग्गजांनी जीवाचं रान करून कारखाने चालू केले। प्रारंभीच्या काळात साखर कारखान्यांना लगेच अनुमती मिळत नसे, नंतर या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मलई असल्याचं राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे 2 साखर कारखान्यांमधील 50 किलोमीटरचं क्षेत्र 25 किलोमीटरवर आलं आणि आता तर मागेल त्याला कारखाना उभारण्याची अनुमती मिळत आहे। राज्यात इतक्या साखर कारखान्यांची आवश्यकता होती का याचा विचारच करण्यात आला नाही। त्यापुढे कारखाना तोट्यात आल्यावर पॅकेज पद्धत चालू करून त्यावरही डल्ला मारण्याचं काम राज्यकर्त्यांनी बेमालूम पद्धतीने केलंय। सध्या हे कारखाने म्हणजे राजकारणाचे अड्डे बनलेत। आपले सगळे सोयरे नातेवाईकांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी पदे देण्यात येतात। कारखान्याच्या संचालकांना शेतकऱ्यांच्या हिताशी काही एक देणं घेणं राहिलेलं नसून स्वतःच्या तुंबड्या कशा भरतील हेच प्रत्येक जण पाहत आहेत। अजूनही राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे नेत्यांच्या कर्ह्यात आहेत। कारखान्यांच्या स्थापनेपासूनच या बऱ्याच नेत्यांनी कारखान्यांच्या माध्यमातून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यातच स्वारस्य दाखवलं आणि राजकीय साठमारीत साखर कारखानदारी अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलली। या राजकीय घराण्यांची सहकारी साखर कारखान्यावर मक्तेदारी आहे। त्यातील अनेक घराण्यांनी खासगी कारखाने चालू केले, ते मात्र चांगले चालू आहेत। खासगी कारखाने अल्प कामगारात चालतात, त्यांचे गाळप चांगले असते आणि त्यांना दरही चांगला मिळतो। हीच गोष्ट सहकारी साखर कारखान्यांच्या संदर्भात का होत नाही? अनेक सहकारी साखर कारखान्यांचा ऊस खासगी कारखान्यांकडे वळवला गेला आणि हे सहकारी साखर कारखाने बंद कसे पडतील हेच पाहिले गेले।
सहकार क्षेत्रात सामान्य माणूस आणि शेतकरी हे केंद्रबिंदू आहेत, मात्र यातून सामान्यांची झोळी रिकामीच राहिली हे सध्याचं चित्र आहे। कारखाना सभासद शेतकऱ्यांचा असतो अशी अवई राजकारणी नेहमीच उठवतात। प्रत्यक्षात मात्र बंद पडलेले हेच कारखाने अत्यल्प मूल्य दाखवून गिळंकृत करायचे आणि नंतर त्या कारखान्यांची भूमी ही चढ्या दरात विकायची असं चित्र काही ठिकाणी दिसून आलं। ज्या प्रकारे केंद्र शासनाच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालय काम करत असून अनेक घोटाळे उघडकीस आणत आहे, त्याच प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही साखर कारखान्यांच्या संदर्भात झालेल्या अपहाराची नोंद घेऊन यातील घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यात पुढाकार घ्यावा असं झालं तरच सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं म्हणता येईल। डोकारे साखर कारखाना बाबतीत मागच्या 2 महिन्यातून नवापूर तालुक्यात आर्थिक लेखापरीक्षांसंबंधी दस्तऐवज समाज माध्यमांमध्ये फिरत होते। त्यात वस्तुस्थितीच्या आधारे लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी आपलं मत आणि वस्तुस्थिती नमूद केली आहे। सदर वस्तुस्थिती आणि मत प्रचलित कायद्याचा भंग करणारी ठरते किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भविष्यात होणाऱ्या कायद्यातील प्रक्रियेच्या आधारे मिळतील। सदर आर्थिक गैरप्रकाराच्या प्राथमिक चौकशी करून पुरावे तपासून प्रचलित कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून उपलब्ध अभिलेखाच्या आधारे प्रादेशिक सहसंचालक संभाजीनगर यांनी हे आदेश त्यांच्या स्वाक्षरीने पारित केलेत। या प्रकरणाच्या संदर्भात दुसरी फौजदारी कारवाई होण्याचेही संकेत मिळू लागलेत अशी चर्चा सहकार विभागात आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।